सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 112वा भाग आज अपलोड होत आहे. तर सगळे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तर मागच्या भागात आपण पल्लवी आणि रोहितची रोमॅन्टिक डेट पाहत होतो आणि ती अर्ध्यातच सोडली होती. कारण माझी परीक्षा होती आणि त्यात मला भाग एपिसोड बनवणं खूप अवघड जात होतं. त्यात तुमच्या सगळ्यांची फरमाईश आली की जुने एपिसोड परत टाका. मला ते परत तयार करावे लागले त्यामुळे. तर त्यांची डेट आपण आज या भागात पुढे पाहणार आहोत. तर वळूयात आपल्या कथेकडे. खूपच रोमॅन्टिक, हॉट आणि इंटरेस्टिंग स्टोरी आजच्या भागामधून पुन्हा चालू होत आहे. तर आता दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात टाकून आणि त्याने व तिने पहिल्यांदाच एकमेकांच्या ओठांवर ओठ टेकवले आणि खरंच काय मस्त रोमॅन्टिक फिलिंग होती ती. जवळपास 10 मिनिटांनी त्याने तिचे ओठ सोडले. पण फर्स्ट किस होता ना, त्यामुळे तिच्या ओठातून जरास रक्त आलेलं पाहून तो हसून म्हणाला, सॉरी. पहिल्या भागातलं थोडंसं रिपीट केलं आहे, त्यामुळे कसं आहे म्हणजे तुम्हाला कळेल मागच्या भागात आपण काय वाचलं होतं. आणि पुन्हा एकदा त्याने तिच्या ओठांना त्याच्या ओठांनी बंदिस्त करून तिचा तो असलेला गुलाबी रंग सगळा पिऊन टाकत होता. पण ती खूपच मनापासून त्याचं ते पहिल्या भेटीतलं असलेलं वेडं प्रेम फील करत होती. त्याने खूप किस केल्याने तिचे ओठ अक्षरशः हुळहुळ करत होते. गुलाबी गुलाबी ओठ पूर्ण अक्षरशः रक्ताळ्यासारखे दिसत होते. डोळ्यात पाणी दाटलं होतं. तो बाजूला झाला आणि तिचे डोळे पाण्याने भरलेले पुसत म्हणाला, सवय झाली की नाही होणार असं, जमेल ना? म्हणजे डोळ्यात पाणी येणार नाही. तशी ती खूपच गोड गालात हसली. त्याने असं म्हणून तिच्या ओठांवर एकदा त्याचा अंगठा फिरवला आणि त्या अंगठ्याच्या उबदार स्पर्शाने ती पुन्हा खूप शहारली आणि शहारून गरकन कूस बदलली. आता तिची ती गोरी गोरी पाठ, त्यावर खोल गळा असलेला ब्लाऊज, फक्त 3च हुक होते त्याला, ते पण मागे, आणि ते त्याच्याकडे झालं. त्याने तिथलंच एक गुलाबाचं फूल घेऊन ते तिच्या उघड्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली आणि आता त्या फुलाचा थंडगार स्पर्श आणि त्याच्या हाताच्या बोटांचा उबदार स्पर्श तिला सोसवत नव्हता. तिने पुन्हा स्वतःच्या हाताने पदराने पाठण झाकून घेण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्याने तिचा हात पकडून तिला म्हटले, माझ्यावर विश्वास आहे का? ती म्हणाली, हो. तुमच्यावर आहे म्हणूनच तर डेटला हो म्हणाले ना. पण तो म्हणाला, मग पण कुठे आला आपल्यामध्ये? पण काय सांग आता? ती म्हणाली, अहो पण माझ्यावरच विश्वास नाही ना. तुम्हाला बघितलं की खूप कसं तरी होतं. असं म्हणून ती खूप लाजून स्वतःचं तोंड बेडवर लपत होती. आता रोहित म्हणाला, ओके बेबी, पण माझ्यावर विश्वास ठेवून तर पुढे जायचं की नको? आता ती काहीच बोलली. तिचे ते सोनेरी रंगाचे केस स्वतःच्या हाताने बाजूला सावरून पुढे घेतले. एक गाल त्याच्या बाजूला करून तशीच पडली. तसं त्याने तिच्या पाठीवरून फक्त त्याची 2 बोटे उलट्या दिशेने फिरवली आणि खूपच हळूहळू त्याचे ओठ टेकवायला सुरुवात केली. ती त्याच्या ओठांच्या स्पर्शाने खूपच शहारत होती. दोघे पण एकमेकांच्या प्रेमात खूप खूप रंगून जाणार होते आज. पण कुणाला एकाला तरी स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवणं खूप महत्वाचं होतं ना. आणि अशातच त्याने तिच्या ब्लाऊजचे मागचे 2 हुक काढले आणि तिला गरकन स्वतःकडे फिरवत तिच्या गळ्यावर, हनुवटीवर, दोन्ही उभारांच्या मध्ये खूप खूप किस करत होता.
ती आता पूर्ण त्याला साथ देत होती. त्याने तिच्या छातीवर घातलेलं तोंड ती केव्हाचं त्याचं पकडून ठेवलं होतं तिने. तिने त्याच्या शर्टची बटणे काढली. तशी त्याच्या ती भारदस्त छाती व पिळदार शरीरयष्टी पाहून त्याच्या हॉटनेसने पूर्ण पूर्ण पाणी झाली होती. आता तो तिला काही केल्या पण हवाच होता. पण त्याला त्याची मर्यादा माहिती होती. कारण ती जरी बेभान झाली तरी रोहित लग्नाच्या आधी तिला तिचा विश्वास गमावून देणार नव्हता. म्हणूनच तर तो आता जरा बाजूला झाला आणि म्हणाला, पल्लवी बस आता. खूप उशीर झाला आई. घरी गेलं पाहिजे ना. पण तिने त्याचं ऐकलं नाही. तो बोलत असतानाच पुन्हा त्याला स्वतःच्या अंगावरून घेतलं आणि त्याच्या तोंडात तोंड घातलं. आता तो पुरुष होता. पेटवल्यावर पेटणारच होता ना. त्याने पण न राहून तिला त्याच्या हाताने व ओठांनी कुस्करून टाकायला सुरुवात केली. पण त्याने तिच्या शरीरावर एकदा पण लव बाईट केला नाही बरं. कारण ते दिसले असते ना म्हणून. फक्त पहिला किस केला की ओठातून रक्त येतं हे माहिती होतं. पण आज अनुभवलं होतं दोघांनीही. आणि कुणास ठाऊक पहिल्यांदा असलं की अजून कुठून कुठून रक्त येतं हे ते ऐकून होते दोघे. डॉक्टर होते पण अनुभवायला अजून वेळ होता ना. आता तो फक्त त्याचे हात आणि ओठ एवढंच चालवत होता आणि वापरत पण होता तिच्याकरता. तरी पल्लवी सगळी त्याच्या स्वाधीन झाली होती. पण जर त्याने त्याच्या मर्यादा सोडून पुढे गेला असता तर नक्कीच पल्लवीने त्याला नकार देऊ शकली नसती. म्हणूनच ती आधी म्हणाली होती त्याला की माझ्यावरच विश्वास नाहीये म्हणून. कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करायची आणि तिला तो पहिल्यापासून हवा हवासा वाटायचा. आणि तो पुन्हा जरा हसून बाजूला होत बेडवर टेकून बसला. पल्लवी पण तशीच टेकून बसली त्याच्या शेजारी. तो तिच्यावर झुकून तिच्या कपाळावरून, नाकावरून, ओठांवरून एक बोट फिरवून तिच्या शरीराचे 2 भाग करत तसंच ते बोट तिच्या नाभीपर्यंत नेलं. आणि तिने तिथेच त्याचा हात घट्ट पकडून ठेवत म्हणाली, अहो यापुढे नाही जायचं. लग्नाच्या नंतर, कळलं. तो पण तिच्याकडे पाहून हसत तिच्या पायाकडे गेला. तिथून पायावर किस करत करत गुडघ्याच्या वर आला आणि तिची सगळी वर आलेली साडी तिच्या पायावर झाकून घेत म्हणाला, हो नक्कीच. लग्नाच्या नंतर मी बोललो आहे घरी. तशी ती म्हणाली, नक्की ना. बोललात ना घरी. तो म्हणाला, हो नक्की. तशी ती तिच्या छातीवर आडवा हात लावून त्याच्याकडे पाठ फिरून म्हणाली, अहो मग हे लावा आता. तो म्हणाला, काय काय म्हणाली परत एकदा म्हण. ती आता खूप आढेभिडे न घेता पुन्हा म्हणाली, अहो प्लीज लावा ना. तो म्हणाला, नक्की लावतो ना बेबी, का काळजी करतेस. पण त्याला पुन्हा चान्स मिळाला होता ना ते लावण्याआधी पुन्हा एकदा तिच्या बॅकवर मनसोक्त किस करण्याचा. आणि त्याने केले सुद्धा. आता दोघे पण एकमेकांच्या मिठीत होते, निवांत बसले होते. ती त्याच्या भारदस्त छातीवर तिचं डोकं टेकून आणि तिच्या हाताच्या बोटांनी गोल 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 फिरवत होती आणि म्हणाली, आवडली का डेट. तो तिचा हात हातात घेऊन त्यावर किस करत म्हणाला,
खूप छान होती. पण पण बोल, हे सगळं मला बेडरूम मध्ये हवं आहे माझ्या. ते पण माझ्या. कधी होणार? बोल पटकन. तशी ती म्हणाली, तुम्ही म्हणाल तेव्हा. तो म्हणाला, मग उद्याच करूयात का लग्न? ते पण कोर्ट मॅरेज? ती म्हणाली, ठीक आहे, विचारा तुमच्या घरी. तो म्हणाला, घरी माहिती आहे, मी सांगितलंय मम्मी पप्पाला. तुझं काय? ती म्हणाली, माझे बाबा नाहीत, पण आई आहे, तिला बोलले आहे मी, पण ती हो नाही म्हणाली मला. तो म्हणाला, ठीक आहे, तुझ्या आईला मी कन्व्हिन्स करतो. चला आता घरी जायचं का? ती पण हो म्हणाली आणि त्याच्या शर्टची बटणे तिनेच लावून दिली. तसा तो तिचे हात पकडून ठेवत म्हणाला, ए पल्लवी, खरंच खरंच हॉटेलमध्ये इतकी छान डेट झाली नसती, इतकी छान शेतात झाली. खूप खूप छान फिलिंग आली ग. मला वाटलं नव्हतं इतकी छान डेट होईल म्हणून. आणि ती पण त्याला तशीच जरा आणखी जवळ ओढून घेत त्याच्या गळ्यावर ओठ टेकून म्हणाली, हो ना? अहो, पण मला तर तुम्ही काही गिफ्ट आणलंच नाही पहिल्या डेटचं. तो म्हणाला, सॉरी. तो म्हणाला, सॉरी यार, पुढच्या वेळी नक्की आणेल. ती म्हणाली, ठीक आहे, पण माझ्याकडे तुमच्यासाठी गिफ्ट आहे, मी आणलं आहे. असं म्हणून तिने त्याच्या भारदस्त छातीवर एक लव बाईट केला. तो म्हणाला, झालं का? बस हेच गिफ्ट होतं का? ती म्हणाली, हो, हेच होतं. तो म्हणाला, मग ठीक आहे, असं गिफ्ट तुला माझ्याकडून रोज रोज मिळेल, पण आता नाही. मग तुझे तेव्हा नको नको म्हणालीस तरी ते तुला घ्यावंच लागेल. असं म्हणून त्याने तिच्या गुबऱ्या गुबऱ्या गालावर एक पप्पी घेतली आणि म्हणाला, चला आता. मग दोघेही घरी निघाले, पण शिवमला फोन करून सांगणं खूप गरजेचं होतं. ते सगळं होईपर्यंत रात्रीचे जवळपास 1 वाजले होते. त्यांना वाटलं होतं की ते सगळे झोपले असतील म्हणून, पण कशाचं काय, पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलून शिवमने स्पीकरवर टाकला. त्या दिवशी T20ची मॅच होती आणि तिकडून पल्लवी म्हणाले, अरे शिवम, आम्ही घरी जातो. आणि रोहित म्हणाला, पाटील, तुमच्यासाठी आमच्याकडून पहिलं निमंत्रण. आमच्या लग्नाला उद्या 4 वाजता कोर्टात हजर राहा. तसे सगळे खूप जोरात ओरडून म्हणाले, ए अभिनंदन पल्लवी आणि डॉक्टर रोहित. आणि दोघे चकित होत म्हणाले, सगळे आहेत का? अतुल म्हणाला, मग आमची मैत्रीण अशी पहिल्यांदाच कुणाच्या तरी सोबत इतका वेळ घालवणार. इतका वेळ घालवणार म्हटल्यावर तुला जर तो नाही म्हणाला असता तर त्याला सरळ उचलायचा, हा प्लॅन होता आमचा म्हणून. त्यामुळेच तर केव्हाच क्रिकेट बघत बसलो, तुझ्या फोनची वाट बघत होतो. तसे त्यांना सोडवायला सगळे वाड्याच्या गेटपर्यंत आले. खरंच ही मैत्री किती टिकणारी आणि खरंच रॉयल पद्धतीने आहे हे डॉक्टर रोहितला त्यावेळेस कळालं होतं. मनापासून वाटलं होतं अशी मैत्री सगळ्यांनाच असावी. त्या दोघांनी सगळ्यांचे मनापासून आभार मानून घेत घरी निघाले. रस्त्यात पल्लवीचं घर होतं. तशी त्याने चौकात गाडी थांबवली.
लाईट बंद केली. तिला म्हणाला, तू खुश तर आहेस ना आपल्या निर्णयाने? ती म्हणाली, हो मी खुश आहे. ती गाडीतून खाली उतरणार तसं त्याने तिला तशीच झटकन जवळ ओढून घेतलं आणि आता ती त्याच्या अर्ध्या अंगावर, तो तिच्या अर्ध्या अंगावर होता. त्याचे हात तिच्या उघड्या कमरेवर होते आणि आता दोघांनीही एकमेकांच्या नजरेत नजरेत घालून तोंडात तोंड घातलं आणि डीप किस केला. आता इकडं वाड्यावर इतकं आनंदाचं वातावरण असलं तरी शहराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात विक्रम आपल्या जखमांवर मीठ चोळत बसला होता. शिवमने त्याचा भरचौकात त्याचा अपमान केलेला त्याच्या खूप जिव्हारी लागला होता. त्याने आपल्या खास माणसाला म्हणजे सोप्याला जवळ बोलवलं. विक्रम दात ओठ खात म्हणाला आणि शिव्या देत म्हणाला, त्या शिव्याला तर वाटतंय की त्याने मला हरवलंय, पण त्याला हे माहित नाही की पाटील घराची खरी ताकद त्यांच्या एकीमध्ये आहे ना. जर हा एकीचा कणाच मोडला तर अख्खा वाडा कोसळायला वेळ लागणार नाही. सोप्या म्हणाला, पण भाऊ, गाव आता त्याच्या बाजूने उभं राहिलं आहे. आपण काय करू शकतो तुम्हीच सांगा. विक्रम आता जरा क्रूर हसत म्हणला, गावाचं जाऊ दे रे, पण त्या शिवमची जी खरी ताकद आहे ना ती खाकी ताकद आहे. म्हणजे त्याचा तो मिहुणा चैतन्य, त्यालाच आपण गोत्यात आणायचं. हायवेवर जो दरोडा पडलाय ना त्याचं कनेक्शन मी अशा ठिकाणी जोडणार की चैतन्याला पोलीस स्टेशनमधून बाहेर पडणं सुद्धा कठीण होईल. आणि इकडे गावात मी पाटलांचं रान पेटवून देईल. आता चैतन्याचं मिशन आणि ती संशयास्पद गाडी दुसरीकडे हायवेवर चैतन्य पूर्ण ताकदीने तपास करत होता. जंगलाच्या वाटेने गेलेल्या दरोडेखोरांचा माग काढताना त्याला एक जुनी गोडाऊन सापडली. तिथे काही संशयास्पद हालचाली दिसत होत्या. हवालदाराला तो म्हणाला, हवालदार शिंदे म्हणाला, सर आतमध्ये 4-5 लोक दिसत आहेत, त्यांच्याकडे हत्यारं दिसत आहेत. चैतन्य आता रिव्हॉल्वर लोड करत म्हणाला, शिंदे बॅकअप येईपर्यंत वाट बघू नका. हे लोक सराईत गुन्हेगार वाटतायत. आपण सरळ आत शिरणार आणि त्यांना घेरून घेऊया. चैतन्याने धाडसाने गोडाऊनवर छापा टाकला. गोळीबार झाला, झटापट झाली आणि चैतन्याने 2 जणांना जागीच पकडलं. पण जेव्हा त्याने तिथल्या मालाची तपासणी केली तेव्हा त्याला ते पाहून धक्काच बसला. तिथे काही अशी कागदपत्र होती ज्यावर रॉयल डेअरी फार्मचा शिक्का होता, म्हणजे शिवमच्या डेअरी फार्मचा शिक्का होता. आता चैतन्य स्वप्नात असल्यासारखा म्हणाला, हे शक्य नाही, हे अजिबात शक्य नाही. माझ्या दादांचा डेअरीचा दरोडेखोरांशी काय संबंध? कोणीतरी हा जाणीवपूर्वक कट रचला आहे हे चैतन्याला कळत होतं. तर यामध्ये प्रत्येक दिलेली गोष्ट ही शेवटपर्यंत ऐकल्यानंतर पुढे स्टोरी काय इंटरेस्टिंग होते हे कळणार आहे. त्यामुळे कथा शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद.